हॅलो चेक. थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण आवाज ऐकत होता आता अगदी द व्हॉइस ऑफ रायगड, रायगडचा बुलंद आवाज, रायगडची तोफ, अगदी सांडे दिवेकर सरांना देखील आपण ऐकली. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. अगदी स्पर्धा जसवली बाग मंडला प्रीमियर लीग 2026चा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, याची देहा याची डोळा खऱ्या अर्थानं आज विरारच्या नगरीमध्ये नंतर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा सोहळा. चला, दोन्ही संघ जीत झालेत. दोन्ही संघ अगदी विजयाची मोहर लगावत असताना किती षटके असतील? यस, 4 षटकांची लढत. लेट्स प्ले. पंचांचा सिग्नल येतोय. व्हेरी फर्स्ट बॉल. केतन गोलंदाजी मार्कवरती आहेत. समोर अर्धशतक. अर्धशतक विसरून जमणार नाही आहेत, कारण आपण सातत्यानं म्हणतो ना की अटक मटक चवली चटक. आणि या बॅटरने ठोकलाय अर्धचषक. या बॅटरनं चषक ठोकलाय, कारण रन्स बनाने के तरीके होते हजार और अर्धशतक लगाया नहीं जाता है बार बार. अगदी थांबलेत आणि दुसऱ्या बॉलवरती सुरुवात या खेळाची दमदार. बॉल सीमा पार आलाय, दर्जेदार पहिला चौकार. महाराज अगदी डीजे राज क्या गाना बजाय रे आज. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं एखाद्या समालोचकाची साथ आणि त्याला मिळणारी त्याच्या सानिध्याची साथ. डीजे, अगदी डीजेच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकायला मिळत आहेत. यावेळी चाऊ दिलंय. यस 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 पंच दर्शवत आहेत आणि आमच्या बाजूने वळतायत. येट्स इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा फलकावरती वधारत आहेत. ऋणसंख्या 6 धावा फलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक बाजूला नॉन स्ट्रायकिंगकडे द प्राईड ऑफ धारिवली. अगदी ज्या मैदानामध्ये संघासाठी सातत्यानं कणखर शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि दुसऱ्या बाजूला सुबोध, जे की आज अर्धशतक, 50 धावांची 50 अप. यावेळेस फक्त दिशा दिल्या, स्मॅच केल्या आहेत. समोर अगदी शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहेत तैनात. दोन्ही संघ दादा आहेत, दोन्ही संघ दिग्गज आहेत. पहिली विजयाची मोहर लगावली गेली आहेत. अगदी पहिला सामना अगदी दोन्ही संघाने विजय प्रस्थापित करून आता दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांसमोर हे द्वंद्व रंगताना पाहायला मिळणार आहेत. बॅट आणि बॉलची जुगलबंदी रंगताना पाहायला मिळणार आहेत. केतन त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळत आहेत. शेखर हलक्या त्यानं फक्त फ्लिक केलाय, दिशा दिली आहे मनगटाच्या साह्यानं. खेळाडू आहेत. काऊ कॉर्नरमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. 2 धावा अर्जित होत आहेत दुहेरीच्या साह्यानं. रणसंख्या 9 धावा आहेत. पण 9 धावा फलकावरती लगवले जात आहेत. आपल्याला पाहायला मिळत आहेत सातत्यानं 2 संघ दिग्गज आहेत आणि 2 संघाच्या दरम्यान खऱ्या अर्थानं हे द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहेत. अगदी संघ मालक जर आपण पाहिलं ना तर यावेळेस बॅटच्या राडारमध्ये प्रॉपर सामला नाही आहेत. यष्टी रक्षक थोडेसे बीट होत आहेत. थर्ड मॅन देखील बीट होत आहे. त्या दोघांनाही बीट करून बॉल गोलीच्या वेगानं फरार आलाय हा अगदी दर्जेदार चौकार. कोकणकर म्हटल्यानंतर कोकणकराच्या अगदी ताकदीमध्ये जो दम आहे ना, की अर्ध्या रात्रीमध्ये संपूर्ण मुंबई खाली करण्याचं काम आमचे कोकणकर करतात. आणि आज शिमगा महोत्सव काही दिवसावरती येणार आहेत आणि त्याचा आनंद देखील घेण्याकरिता काही चाकरमणी आमच्या गावाला देखील निघणार आहेत. यावेळेस देखील वन्स अगेन अनदर अगदी सेफ शॉट सिलेक्शन. मन मचर के हो गया मोर, दर्शकों के तालियों का पड़ गया जोर और ये लगाया शानदार JPL 4 चौकार.
संस्थापक अध्यक्ष जसवली विभाग संस्थापक अध्यक्ष विजयदत्त कांबळे. एफर्ट्स फार महत्वाचे आहेत. क्रिकेटमधील सर्वाधिक धारदार क्षेत्र तुमचं क्षेत्ररक्षण आहे आणि तुमचं क्षेत्ररक्षण जर प्रामाणिकपणे असेल ना तर मात्र तुमचा विजय नक्कीच आहे, यात मात्र कोणती शंका नाही आहे. दोन धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या सण रणसंख्या आता कुठेतरी वधारते आहेत. फलकावरती धावा पोहोचत आहेत. 19 धावा 19 रन्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानाच्या आतमध्ये दुसरं स्पेल आणि दुसऱ्या स्पेलमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मात्र रोहित सोबत आहेत समोर. यावेळी साऊ दिलंय. यस हंपसच्या आधा जर आपण पाहिलं तर मंडळगड विभागामधून येत असताना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी आपली छाप सोडण्याचं काम अगदी मैसर करत असतात. रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुढचा बॉल लो फुलटा चेंडू. संधी निर्माण झाल्या. साहिल प्रचंड वेगाने येत आहेत बॉलवरती. साहिल कडून अशी अपेक्षा नाही आहेत. संघ मालक देखील सांगतायत साहिल कडून अशी अपेक्षा नाही आहेत, कारण साहिल एक आक्रमकतेचं नाव साहिल आहे आणि त्याच्या हातातून झेल सुटलाय. चला यानंतर होणारा मॅच साजिर 11 जसवली आणि विराट 11 रायगड. विराट 11 रायगड आणि साजिर 11 जसवली या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यस संपत सिग्नल नो बॉल. अर्थातच जसवली बागमंडला विभाग प्रीमियर लीग पिक्चर आहे सुपर डुपर हिट. येणारा असेल चेंडू हिट. यस सायरल देखील वाजवला जातोय डीजेच्या माध्यमातून. सम्मन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. समिनी लगतचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रोहित त्यानं लगेच पाहिलं, निहारलं आणि त्यानंतर चेंडूचा पिचिंग चेंडूची डिलिव्हर करण्याची क्षमता थोडीशी खाली ठेवली. सरळ जमिनी लगतचा चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू. पुढचा बॉल. आणखीन एक वेगवान चेंडू. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. सुबोध पहिला मॅच जर आपण पाहिला ना तर कोण विसरेल ते अर्धशतक. आजही डोळ्यासमोर येत आहेत ते चौकार आणि षटकार. आताही डोळ्यासमोर येत आहेत चटकार चौकारांची तुफान आतषबाजी. सध्याच्या घडीला शमावत आहेत, शांत राहत आहेत, कारण हे गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. ज्या वेळेस माणसांची वेळ आणि क्रिकेटचा खेळ, एक तरफ धूप आहे एक तरफ छाया आहे. यही तो क्रिकेट की मोहमाया आहे. आडवा बाटणं यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू आहेत एलिव्हेशन फार कमी मिळालाय. सुबोध मैदानाच्या बाहेर निघालेत. विकेटचं पतन गॉन. अगदी क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट मित्रांनो, क्रिकेटला एवढी वलय निर्माण झाली आहे ना की ग्रामीण विभागांमधून येत असताना अगदी शेरेगावची शान आणि शहापूर तालुक्याचा अभिमान, अगदी ओमकार तरमाळे, सन राजस्थान हैदराबाद या संघांमध्ये तब्बल 30,000च्या बेस पॉइंट वरती खेळणार आहेत. हा खेळाडू देखील ग्रामीण विभागातून आला आहे. मी म्हणून मगाशी म्हटलं की ग्रामीण विभागातील खेळाडू बनणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ही सोपी गोष्ट नाही आहे. एक गावातून येतात, 11 खेळाडू असतात, 22 पावले मैदानात उतरत असतात आणि ते संघर्षमय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असतात. आणखीन एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी नैनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. लोअर चेंडू, आडवा बाटणं, भिंगरी आल्या पावली जर आपण पाहिलं ना तर मी आलोय आणि त्याचं उत्तर पहिल्याच बॉलवरती सिक्सर.
11 या संघाला हवी असते सातत्यानं. मग आरोही वैष्णवी 11चे संघ मालक विजयदादा कांबळे आणि अमितदादा पवार, तुम्ही दोघे आम्हाला हवे आहेत. आणि कशासाठी हवे आहेत तर हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्या काम करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि त्या अनुषंगानं ॲज अ आयकॉन माझ्या संघासाठी का आहेत याचं उत्तम उदाहरण मगाशी नैनेशने देखील चांगली बॅटिंग केली आहे, नो डाऊट अबाउट. पण आताच्या क्षणाला देखील तितकीच ताकद आणि नजाकत तुम्हाला दाखवायची आहेत. 2.0चा खेळ संपलाय आणि रणसंख्या 29 धावा फलकावरती आहे तिसऱ्या स्पेलमध्ये. समोर आणखीन एकदा शेखरचा प्रहार. आता राजूदादा वांद्रे आहेत, नाही सोडणार. खेळाडू आहेत डीप मध्ये वाईटिश लॉंगॉनला माफी असावी ज्यानं मात्र टिपला असेल आणि संपते फलन. उड़ान वाले किसी को पूछ कर नहीं बढ़ से, एक बार पूछ फिर से ऊंची उड़ान और दिखाए आसमान. सहा आर्यन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आर्यननं पहिला षटकार खेळलाय. आणखीन एकदा लो फुलटच चेंडू आडवा बॅटनं भिंगरी चपरास लगावण्याचा प्रयत्न, चाबूक लगावण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या स्टिकरला चेंडू ब्रश करतोय आणि हलक्यातनं फक्त स्टेट करताना पाहायला मिळाला, जिथे मात्र एक धावा अर्जित होती. रणसंख्या 36 धावा. आमच्या गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये कोंडेगावचे सुपुत्र आमचे मामा आमच्या समवेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. यावेळी स्लोअर पुलटा चेंडू आडवा बॅटनं नैनेशने खेळला. दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा हव्यात आणि 2 धावा परिपूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट लाजबाब आहेत. रनिंग बिटवीन द विकेट लाजबाब आहेत आणि रणसंख्या येत आहेत आणि येणं गरजेचं आहे. येणं गरजेचं आहे. रणसंख्या हव्या आहेत. 4 षटकांची लढत आहेत. डे नाईट फॉर्मॅट आहेत आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व, आपल्या संघाचं नाव करायचं आहे. यावेळेस जाऊ दिलेत. अंपायर सिग्नल अवे फ्रॉम द बॉडी. अगदी महेश सर यांचा इशारा देखील येतोय. त्यांच्या आधा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न प्रचंड वेगानं. चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस. नैनेशला पाहत ठेवल्यात, पाहत राहिलेत नैनेश. नैनेशच्या बॅटचा फ्लो. चला मागच्या मॅचचा सामनावीर देखील रोहित हरपाल यांनी स्टेज पाशी यायचं आहे आणि रामवाडी श्री राधाकृष्ण बॉईज रामवाडी या संघाचा आणि विशाल जागडे यांच्या शुभ हस्ते एक मॅन ऑफ द मॅचचा चषक आणि परफ्यूम रोहित हरपाल याला देण्यात देखील येत आहे. यस, अगदी जो मोमेंटम आपण पाहतोय, विजयदादा कांबळे पुरस्कृत ते सन्मान चिन्ह आणि तो परफ्यूम देखील एक दिला गेला जातोय. तो परफ्यूम देखील प्लेअर ऑफ द मॅच, गेम चेंजर खेळाडूकरिता. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहेत 41. 41 धावा फलकावरती आहेत. अगदी 3.0चा खेळ संपलाय.
मैदानाच्या आतमध्ये अगदी शेवटचं अगदी भैरवी षटक मैदानाच्या आतमध्ये साहिल स्वतःकडे चेंडू ठेवलाय. साहिलनं स्वतःकडे चेंडू ठेवलाय कारण काही धावा भरपूर आल्यात. धावा भरपूर आल्यात. यावेळेस देखील जोरकस प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आल्यात लॉंग लेगला, परंतु त्याला हुलकावणी देत संजीवनी देणारा हा दर्जेदार असरदार बहरदार डौलदार चौकार. सागर हलपाल यांच्याकडून आणखीन एक केलाय प्रहार. खेळाडू आहेत यस भावेश सर. यस सागर हरपाल यांच्याकडून प्रत्येक षटकारा मागं 100 रुपयाचं पारितोषिक देखील होतं आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरलाय तो म्हणजे रोहित. 3 चेंडूवर 3 षटकार मारून 3 षटकार मारून देखील 300 रुपयाचं रोख पारितोषिक देखील त्यांनी पटकावलाय. तर रोहित, आपल्याला कसं वाटतंय, एक पहिली मॅन ऑफ द मॅच आपल्या हातामध्ये आहे, तर काय असेल तुमची भूमिका, पुढील भूमिका काय असेल? नक्कीच नेक्स्ट मॅचला नक्कीच बोलतील. पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा रोहित हरपाल. आणि चला विघ्नेश आपण सुद्धा यायचं आहे. आपण सुद्धा एक षटकार देखील मारला होता. 100 रुपयाचं पारितोषिक सागर हरपाळ यांच्याकडून देखील आपल्याला मिळत आहे आणि अशाच षटकारांचा पाऊस आम्हाला देखील पाहायला मिळेल आणि अशाच पारितोषिक पाऊस देखील सागर हरपाळ आपल्यावर नक्कीच लावतील, यात काय मात्र शंका नाही. चला, थँक्यू. यस थँक्यू भावेश सर. भावेश सरांचा देखील आपण आवाज ऐकतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना क्रिकेटवरती प्रेम असणं गरजेचं आहे आणि तितकंच प्रेम तुमच्या कलेवरती असणं देखील गरजेचं आहे. अगदी भावेश सरांचा देखील आपण आवाज सातत्यानं ऐकत असतो. मग भावेश सरांचं आमच्यावरती असणारं प्रेम अगदी आजही आमच्या मनामध्ये आहेत. कारण जसवली विभाग म्हटल्यानंतर आणि भावेश सरांना सातत्यानं कॉमेंटेटर अजित आरडे हवा असतो कारण त्यांचा आवाज. धन्यवाद. आणि भावेश सर आपला देखील मनपूर्वक आभार. पुढचा बॉल नैनेश मैदानाच्या आतमध्ये लाखाशिवाय बात नाही, वडापाव शिवाय खात नाही. 1 वडा 2 पाव अगदी षटकार मारतोय आपला नैनेश भाव. सिक्सर. पुढचा बॉल यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं नैनेशचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी मिड विकेटला खेळाडू आहेत डीपमध्ये तैनात. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी पलटल्या आहेत. 2 धावा अर्जित झाल्या आहेत. यस पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्यात. 57 धावा आहेत. 58 धावांचं लक्ष आहेत. येणारे 24 चेंडू आहेत. 58 धावा आहेत. काय घडेल काय बिघडेल तुर्तास आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत, जिथे मात्र विराट 11 रायगड आणि साजिरी 11 जसवली. चला, विराट 11 रायगड आणि साजिरी 11 जसवली या 2 संघाच्या दरम्यान होईल टॉस. तुर्तास एक ब्रेक घेऊयात आणि डीजे राज यांचं सुमधुर संगीत देखील ऐकूयात.
का शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव अगदी मोठ्या थाटामाटात केला जातो आणि त्याचं बाईक रॅली अगदी सातत्याने या वसई विरार नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि बागमंडला विभागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. जसवली बागमंडला क्रिकेट संघटना यांच्यासाठी हे आमंत्रण आलंय. आपण तिथे असाल तर नक्कीच आवर्जून आम्ही भेट देऊ. अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी जगात भारी आपली 19 फेब्रुवारी जिथे मात्र महाराजांची रॅली. एक मिनिट सर, टॉस का बॉस मध्ये पाहायला गेलं तर दोन संघाचे बलाढ्य असे आणि बंधू देखील आपण पाहतोय. आणि साजिरी 11 वर्सेस रायगड या दोन संघाचे प्रतिनिधी कर्णधार देखील आपल्या समोर सज्ज आहेत. टॉस का बॉस मध्ये आणि नाणेफेकी विशाल चागडे. चला नाणेफेकीचं कौल पाहायला गेलं तर रायगड संघाकडे देखील आहे. तर प्रथम काय स्वीकाराल? फिल्डिंग. प्रथम फिल्डिंग देखील स्वीकारले तर समोरच्या संघाला देखील कितपत धावांवर रोखू शकता तुम्ही? तरी पण त्यांना आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. गणेश फॉर्ममध्ये आहे आणि बाय चान्स श्रमिक आऊट झाला पण तो ह्या मॅचला चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. तरी सुद्धा आम्ही आमच्या बॉलिंग अटॅकप्रमाणे आम्ही 50-55 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50 ते 55 धावा बनवल्या जातील, रोखल्या जातील. तर याच्यावर तुमचं प्लॅनिंग काय असेल? आम्ही पण 50+ करण्याचा प्रयत्न करू. त्यांचा बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे, उत्तम आहे, दीप्तेश प्रसाद वतारे आहे, त्याच्यामुळे 50-55 करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सेकंड फेरीतील सामने देखील आहेत. बेस्ट ऑफ लक. चला यस पूर्वार्धामध्ये जाऊयात. जिथे मात्र धावा बनवायच्या आहेत तर आपण पाहिलं तर मात्र 58 आणि धारिवली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्याकरिता अगदी प्रचंड वेगाचा बेथास भाष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी प्रचंड वेगावर नियंत्रित अचूकतेवरती गोलंदाजी करण्याचं उत्तम उदाहरण धारिवली संघाचा धारिवली एक्सप्रेस नैनेश मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्याकरिता ॲज अ संघाचा आयकॉन आहेत. आणि समोर जर आपण पाहिलं तर केतन आहेत, ते देखील तितकेच ताकदवान तगडे आहेत आणि त्या साथीनं त्याच्या साईल आहेत. केतनने केलाय प्रहार, चेंडू कुठे नाही थांबणार, चाललाय सीमा पार, आलाय पहिला दर्जेदार संघर्षमय चौक. गोट्या अंपस आहेत. अगदी या महाराष्ट्रामध्ये एकच हवा, नाद फक्त बैलगाडा आणि क्रिकेटचा हवा. कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एक बाजूला बैलगाडा शर्यत आणि दुसऱ्या बाजूला हा क्रिकेटचा रणसंग्राम. मित्रांनो, आपण कधी वाट पाहत असतो शनिवार कधी येतोय, रविवार कधी येतोय, कारण आम्हाला पोचायचं आहे जिथे मात्र क्रिकेट असं खेळ आहे
तिथे आयुष्यातील अनेक दुःख विसरायला लावणारं औषध म्हणजे क्रिकेट आहे. आणि तो क्रिकेट तुम्ही आम्ही सर्वजण आज आनंद घेत आहेत. हलक्या हातानं फक्त सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉइंटला खेळाडू आहेत तैनात, एक धाव अर्जित होत्यात. एकेरीच्या सायन रणसंख्या 6 या अंकांवरती. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीला मैदानाच्या आतमध्ये साहिल आला आहे आणि त्याच्या साथीनं केतन आहेत. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता धारिवली एक्सप्रेस. नैनेश पुढचा बॉल ज्या वेगानं आलाय, या बॉलवरती केलाय साहिलनं हल्ला आणि चेंडूनं केलाय लांब वरचा पल्ला. आणि या 6 धावेनिशी अगदी जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं 9 शक्ती क्रिकेट संघ बापून यांचा 6 धाव. या विकेटसाठी मी झोडतोय. बाबा ही विकेट मला महत्वाची आहे, तुम्ही काय करताय? आता एखादा आंबा आंब्यावरून पडावा तर हाताच्या बाहेर पडावा. हे चित्र, हे समीकरण सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. शिवबंधान मिळालाय. दुसऱ्या बाजूला अगदी आता या जसवली बागमंडला विभागाचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष विजयदादा कांबळे देखील म्हणत असतील, हे झेल तुम्हाला पकडायचे आहेत आणि हे झेल करणं गरजेचं आहे. कारण आपण पंचांचं सिग्नल, येस पंच देखील सांगतायत हे झेल घेणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्ग तेच म्हणतायत की हे झेल गरजेचे आहेत. कारण साहिल सारखा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जर बहरला, त्याला जर लय सापडली ना तर तो होत्याचं नव्हतं करणारा खेळाडू आहे. 13 धावा फलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. 1.0चा खेळ संपलाय. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती आर्यन आला. आर्यन अष्टपैलूची कामगिरी सातत्याने पार पाडतोय. सध्याच्या घडीला आरोही वैष्णवी 11. मला वाटतं आता विजयदादांना आराम दिलाय. कारण तुम्ही थांबा, सध्याच्या घडीला तुम्ही थांबा. जे काय करणार आम्ही करणार, तुम्ही फक्त वरून पाहणार. हा संघर्ष सध्याच्या घडीला आरोही वैष्णवी 11 सांगतोय. साहिल आडवा बाटनं सातत्याने अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रहार करतायत. सातत्यानं मागचा पाय वाकवतायत, बैठक लगावण्याचा प्रयत्न करतायत. कारण हा त्यांचा फेवरेट स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. एक धाव आली आहेत. एकेरीच्या सायन रणसंख्या 14 रन्स. 14 धावा फलकावरती आहेत. आर्यन गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. केतन समोरच्या दिशेनं खेळलाय प्रहार. नैनेश कुठे सोडणार आहे हा झेल, त्यानं मात्र सांगितलंय नाही थांबणार. थँक्यू डीसे मास्तर. अगदी शेखर, मी मागाशी देखील म्हटलं संघासाठी सातत्यानं कणखर. ते असे झेल सोडणार नाही आहेत. कारण अनेक शेखरचे झेल जर आपण पाहिले ना तर अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय राहिले आहेत. तर ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना त्या वेळेस 100% एफर्ट्स देण्याचं काम शेखर करत असेल. मग मॅच कोणतीही असू द्यात, गावासाठी खेळत असताना देखील तितकंच महत्त्वपूर्ण एफर्ट्स
आणि इतर संघांमध्ये खेळत असताना देखील तितकंच एफर्ट्स शेखरचं आपण सातत्याने पाहिलंय. आर्यननं ती सफलता प्राप्त केली आहे. आर्यननं कोणी फोडण्याचं काम सध्याच्या घडीला केलंय. मैदानाच्या आतमध्ये आर्यनची देखील चमक धमक पाहायला मिळतात. पुढचा बॉल आर्यन निघालेत ओव्हर द विकेटनं पुन्हा हलक्यातनं फक्त शेअर करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे अमित दादा पवार संघाचे संघ मालक यष्ट्यांच्या मागे उभे आहेत. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नवीन निकेट सुदेश आणखीन एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना पाहायला मिळतात. यावेळेस बॅटच्या राडार मध्ये आलाय सुदेश. जमिनीत पकवतो आपण मुळा आणि लसूण आणि मुळा आणि फटका मात्र खेळलाय सुदेशनं. नाद खुळा सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र सुदेश आलेत आणि सुदेशनं दाखवलंय की आम्हाला देखील जिंकायचं आहे. 9 शक्ती क्रिकेट बापवन संघाचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आर्यन दुसऱ्या बाजूला संघर्ष करतायत. लोअर पुलटा चेंडू यावेळेस फलंदाजाला पडल्या भूल आणि आर्यनची गोलंदाजी पॉवरफुल. फलंदाज दांडी गोल विकेट. अगदी दुसरं पर्व जर आपण पाहिलं तर मात्र साजिर 11 जसवली त्यानं मात्र आपल्या नावाचा सिक्का. आणि तिसऱ्या पर्वामध्ये येत असताना तिसऱ्या पर्वामध्ये नवीन चॅम्पियन संघ मिळणार का याची देखील उत्कंठा आहेत. खऱ्या अर्थानं उत्कंठा शिकेला पोहोचली आहेत आणि ती उत्कंठा पाहत असताना खऱ्या अर्थानं आपण मगाशी देखील म्हटलं ना की ओ साल दुसरा था ये साल दुसरा आहे. आता तिसरं वर्ष आलंय. तिसऱ्या वर्षामध्ये जसवली बागमनला प्रीमियर लीग जर आपण पाहिलं ना तर अपडेट झाली आहेत. नव्यानं सर्व काय गोष्टी आल्या आहेत. हे सर्व घडते कोणामुळे माहिती आहेत का? संपूर्ण तुम्ही कार्यकारी पदाधिकारी आहात ना, तुमच्यामुळे हे संघर्ष प्रत्येकाला करायला मिळतंय. कारण इतक्या सहजासहजी व्यासपीठ कोणाला मिळत नाही मित्रांनो, परंतु हा व्यासपीठ निर्माण करून दिलाय जसवली बागमंडला विभाग या संघटनेनं. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं बॅटचा स्ट्रोक मिडल ऑफ द बॅटच्या स्ट्रोक मधून टक करून आवाज आलाय. फटका 26 हवा आहेत. 26. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 32. 12 मध्ये बनवायचे आहेत 32. आता प्रीतेश दादा दाबरे सांगतायत की साहिल तूच काहीतरी भावा करशील. आता मैदानाच्या आतमध्ये साहिल आहेत
आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मात्र नव्यानं बॅटर प्रतीक. हा, आणि आमचे कॅमेरामॅन देखील साहिल आहेत. खऱ्या अर्थानं डीबीएन लाईव्हचे साहिल कॅमेरामॅन ज्या ज्या ठिकाणी असतात ना, त्या त्यावेळेस तुमचे कॅप्चर, तुमचं क्षणचित्र अचूक टिपले जातात. ते साहिलच्या माध्यमातून अगदी बरोबर आमच्या कॅमेरामध्ये कॅप्चर होतात. यावेळेस 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळतात. गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज आणखीन एकदा द प्राईड ऑफ धारिवली शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शांत संयमी खेळाडू, खऱ्या अर्थानं धारिवली संघातील मी म्हणेन की हुकमाचा कार्ड आहे. खऱ्या अर्थानं शेखरचा विषय हार्ड आहे, तो सातत्यानं हुकमाचा कार्ड ठरलाय. शांत आणि संयमी खेळाडू आहेत. कधी मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, त्यावेळेस त्याचा खेळ पहा. दुसऱ्या बाजूला साहिल देखील आहेत, समोरच्या दिशेनं उडावलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा, अभिवादन करता हा सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. अगदी खऱ्या अर्थानं सुरेश भट चांगले म्हणले आहेत की आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे. अरे रडतोस काय वेळा, लढण्यात छान आहे. काट्यातही फुलांची झुलकी जमान आहे. उचलून घे हवे ते, ही दुनिया दुकान आहे. जगणे निर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंच डोंगरावरून पडावं लागतं. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं संघर्ष फार महत्वाचा आहे. तुम्हाला उंच शिखरावरून पडायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या संघासाठी काय करायचं आहे याची शहानिशा. आणि आपण नेहमी म्हणतो ना, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि तिन्ही गोष्टींचं मिश्रण होणारी सिद्ध गोष्टमध्ये यश आहे. यस, अवे फ्रॉम द बॉडी. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहे. तर यष्ट्यांच्या मागेमध्ये अगदी संघाचे संघमालक अमितदादा पवार, त्यांचा एकही नाही गेलाय फिक्कावार. आतापर्यंत दुसरी मॅच आहेत. एक बाजूला नवतरुण क्रिकेट संघ बापवन आहेत. साहिलनं चेंडूवर केला हमला आणि क्षेत्ररक्षक आहेत जिथे मात्र मिड विकेटला आर्यन, त्यानं मात्र सहज आणि साधा सोपा झेल टिपला. मास्टर, अगदी आपण पाहतोय जसवली बागमंडला विभाग संघटना, जसवली बागमंडला विभाग प्रीमियर लीग 2026चं क्रिकेटचं अद्भुत, अविश्वसनीय आणि अपर्वणीय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बहुयामी, बहुचर्चित, बहुडंगीत 3.0चा खेळ संपलाय आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहेत 36 धावा आहेत. 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. आता 22 धावा आहेत. 6 मध्ये बनवायचे आहेत 22, 7 मध्ये बनवायचे आहेत 22. या संपस 7 मध्ये बनवायचे आहेत 22. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित. रोहितनं केलाय मोठा हिट, परंतु कुठे नाही थांबणार. अगदी सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये मिळणार. फटका फसला आणि हातात जाऊन बसलाय. विकेटचा पतन. चला, नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये
बॅट्समन तेजस अतिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आदेश चला मैदानाच्या आतमध्ये आदेश आणि शेवटचा हाणामारीचा स्लॉग रताळण्याकरिता आता विजयाकरिता समीकरण इक्वेशन पहा. येणारे 6 आणि 22 बनवायचे आहेत. 6 मध्ये 22 अशक्य की काही नहीं है, शक्य देखील काही नाही है. कारण कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे हारा वही जो मैदान के अंदर लढा नाही. तुम्हाला लढायचं आहे. बघा टार्गेट विजयाची शाश्वती देत नसतात. कोणतंही गॅरंटेड विजयाची शाश्वती देत नसतात. कारण असं एकही भाकीत नाही आहे. छान मात्र विजयाची शाश्वती, विजयाची गॅरंटी आतापर्यंत दिली गेली आहे. आडवा बॅटनं वेट अँड ऑचची भूमिका आर्यन आहेत. आर्यन 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 सध्याच्या घडीला आदेशला बनवायचे आहेत रन. बघा आपण शालेय जीवनाचा जर विचार केला ना तर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. परंतु आर्यन अति आत्मविश्वास असणं गरजेचं नाही आहे. तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ठरवायचं आहे की आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास. कारण समालोचक फक्त मोटिवेट करण्याचं काम करत असतात आणि त्यांचा आदर सन्मान ठेवायचं की नाही आहे ते तुमच्या हातावरती अधोरेखित असतात. यावेळेस फक्त दिशा दिल्या आहेत. ऑन दी अप खेळला, स्मॅच केला आहेत. प्रचंड वेगानं खेळाडू बॉलचा पाठलाग करतायत. तिसऱ्या धावेसाठी पलटल्या आहेत. 3 धावा आहेत. 3 धावा आहेत. 3 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. रणसंख्या 40 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. विजयाकरिता 4 मध्ये बनवायचे 18. 3 मोठे फटके या मॅचची हवा काढणारे असतील. 3 मोठे फटके या मॅचची हवा काढणारे असतील. दुसऱ्या बाजूला प्रथम गोलंदाजी मार्कवरती आलाय. प्रथम गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळेस समोर समोर यस आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22 पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल. पुढचा बॉल. प्रथम गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या स्पेलमध्ये आपल्याला इनॅक्शन पाहायला मिळतात. यावेळेस बिगिट लगावण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. सेकर प्रचंड वेगानं बॉलवरती आलायत. मी मागाशी देखील म्हटलं ह्या खेळाडूचं एफर्ट्स जर आपण पाहिलं ना तर अनेक वेळेला कौतुकास्पद राहिले आहेत. कौतुकास्पद राहिलेत किंबहुना त्याची कामगिरी आहे ना वाखणण्याजोगी राहिली आहेत. कारण अनेक स्पर्धेमध्ये मग अगदी व्यावसायिक दर्जाचा ज्यावेळेस संघ उतरतो विभागामधून त्यावेळेस देखील त्या संघामध्ये त्याचं नेतृत्व सातत्यानं कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम गोलंदाजचे मार्कवरती आले चौथ्या स्पेलमध्ये जिथे मात्र प्रथमला वापरले गेली जाते. यावेळी स्ट्रोक मोठा आहेत. नैनेश आहेत बॉलवरती. नैनेशच्या हाताला ब्रश करून देखील चेंडू धरतीला दान झाला आहे आणि झेल सुटला आहे. तर रणसंख्या 45. आता विजयाकरिता 2 मध्ये बनवायच्या 13. 2 मध्ये बनवायच्या 13. इथे लक फायटर. इथे लक फायटर्स तुमचं गरजेचं आहे. कारण आपण सातत्यानं असंही देखील म्हटलं जातं की किस्मत हमेशा बहादूर लोगों का साथ देती है. नाही 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 इथे काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र अवघी आणि अवघी 2 धावा अर्जित होतात. अगदी DBN लाईव्ह पहा. अगदी टेलिकास्ट जर आपण पाहिलं ना तर वाखणण्याजोगं राहिल्यात. मित्रांनो क्रिकेट फक्त आपण खेळण्याचं काम करतो परंतु जे पडद्यामागचे कलाकार आहेत ना ते खरे हे कॅमेरामॅन आहेत. ज्या वेळेस मैदानात उतरतात सकाळच्या सत्रापासून येतात आणि संध्याकाळपर्यंत थांबतात. अगदी संध्याकाळपर्यंत थांबत असताना फक्त आपल्यालाच स्क्रीन पर समोर दाखवतात परंतु ते नेहमी पडद्यामागे राहतात. परंतु खरे शिल्पकार आहेत ना हे मित्रांनो कॅमेरामॅन आहेत आणि DBN लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपल्या समोर पोचले जात आहेत. अगदी वसई विरारमध्ये या DBN लाईव्हनं
मार्केट जाम केलं आहे. अगदी अपडेट झाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा मोठमोठ्या कव्हरेज केल्या जात आहेत. सामना फिनिश, सामना जिंकला टीम आरई वैष्णवी 11 संघानं. यानंतर होणारा मॅच विराट 11 रायगड आणि त्याच्या अगेन्स्ट साजिर 11 जसवली या दोन संघाच्या दरम्यान लढत होईल. आणि या मागच्या मॅचचा हिरो गेम चेंजर खेळाडू